हां, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच्या या व्हिडिओमध्ये मागच्या या 3 व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिग्रीची बेसिक कन्सेप्ट विथ फर्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री म्हणजे बेसिक कन्सेप्टसह डिग्रीची आपण पहिली रचना शिकलो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण डिग्रीची दुसरी रचना की ज्याला आपण सेकंड कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री असं म्हणतो. बेसिक कन्सेप्ट आपण पहिल्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण सेकंड कन्स्ट्रक्शनमध्ये डिग्रीची तुलना कशा प्रकारे करायची हे अगदी पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सेकंड कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री, डिग्रीची दुसरी रचना. आता डिग्रीच्या दुसऱ्या रचनेत एका घटकाची तुलना अनेक घटकांशी केली जाते. अनेक घटकांशी. पहिल्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय पाहिलं तर एका घटकाची तुलना एकाच घटकासोबत होती. आता मात्र एका घटकाची तुलना अनेक घटकांसोबत केली जाते. डिग्रीच्या दुसऱ्या रचनेत पॉझिटिव्ह डिग्रीची वाक्यरचना. आता हे तिन्ही डिग्रीची वाक्यरचना पाहूया आणि नंतर पीडीचं सीडी कसं करायचं म्हणजे पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह कसं करायचं, पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं करायचं, पुन्हा सुपरलेटिव्ह असं रिव्हर्स सुपरलेटिव्हचं कम्पॅरेटिव्ह पॉझिटिव्ह अशा कशा प्रकारे रूपांतर करायचं ते देखील आपण पाहणार आहोत. तर डिग्रीच्या दुसऱ्या कन्स्ट्रक्शनमध्ये पॉझिटिव्ह डिग्री कशी ओळखायची. सुरुवातीला नो ऑदर येणार. नंबर 2 नो ऑदर नंतर वाक्याचा पहिला कर्ता, पहिल्या कर्त्यानंतर क्रियापद, क्रियापदानंतर विशेषणाचं पहिलं रूप ॲजच्या मध्ये आणि शेवटी दुसरा कर्ता. फॉर एक्झाम्पल, नो अदर बॉय इन अवर क्लास इज ॲज क्लेवर ॲज महेश. आता वर दिलेल्या नियमाप्रमाणे बघा, सुरुवातीला पहिला नियम बघा तुम्ही पाहू शकता, नो अदर या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे की नो अदर नंतर वाक्याचा पहिला कर्ता येतो. तर या ठिकाणी बॉय इन आवर क्लास हा पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता आहे. त्याच्यानंतर क्रियापद येणार आहे, इज क्रियापद. त्याच्यानंतर चौथा नियम काय सांगतो की ॲजमध्ये विशेषणाचं पहिलं रूप येते. या ठिकाणी ॲज आणि हे विशेषणाचं पहिलं रूप आणि शेवटी दुसरा कर्ता. महेश इज द सेकंड सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री इन सेकंड कन्स्ट्रक्शन ऑफ द डिग्री. डिग्रीच्या दुसऱ्या रचनेत कम्पॅरेटिव्ह डिग्रीची वाक्यरचना. नंबर 1 सुरुवातीला पहिला कर्ता येतो, कर्त्यानंतर क्रियापद येते, क्रियापदानंतर विशेषणाचे दुसरेच रूप येऊन दॅन एनी अदर हा तुलनादर्शक शब्दसमूह येतो, शेवटी दुसरा कर्ता येतो. फॉर एक्झाम्पल, वरच्याच वाक्याचं आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर केलेलं आहे. तर नियमाप्रमाणे सुरुवातीला पहिला कर्ता, सो महेश इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. आफ्टर दॅट वर्ब कम्स, त्याच्यानंतर क्रियापद आलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 3 विशेषणाचं दुसरंच रूप येऊन हे या ठिकाणी सेकंड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह आणि दॅन एनी अदर हा एक तुलनादर्शक शब्दसमूह येतो. त्या ठिकाणी शेवटी दुसरा करता येतो. सो बॉय इन आवर क्लास इज द सेकंड सब्जेक्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह डिग्री. डिग्रीच्या दुसऱ्या रचनेत सुपरलेटिव्ह डिग्रीची वाक्यरचना. नंबर 1 सुरुवातीला कर्ता येतो, कर्त्यानंतर क्रियापद येते, क्रियापदानंतर द हे उपपद म्हणजे आर्टिकल द येते आणि विशेषणाचं तिसरंच रूप आणि शेवटी दुसरा कर्ता येतो. ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजे की पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे विशेषणाचं पहिलं रूप, कम्पॅरेटिव्ह डिग्री म्हणजे विशेषणाचं दुसरं रूप आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे विशेषणाचं तिसरं रूप. या वाक्यरचनेनुसार एक उदाहरण घेऊया आपण. महेश इज द क्लेवरेस्ट बॉय इन अवर क्लास. नियम पहिला काय सांगतो वाक्यरचनेमध्ये. नंबर 1 सुरुवातीला पहिला करता येतो. सो महेश इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री. आफ्टर दॅट व्हर्ब कम्स, त्याच्यानंतर क्रियापद आलेलं आहे. त्याच्यानंतर द हे उपपद येऊन विशेषणाचे तिसरेच रूप, या ठिकाणी आर्टिकल द आलेलं आहे आणि क्लेवरेस्ट इज द थर्ड फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह अँड ॲट द एंड सेकंड सब्जेक्ट कम्स आणि शेवटी हा बॉय इन आवर क्लास इज द सेकंड सब्जेक्ट ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री. 3 वाक्याच्या माध्यमातून 3 डिग्रीज आपण या ठिकाणी पाहूया. पॉझिटिव्ह डिग्री, नो अदर बॉय इन आवर क्लास इज ॲज क्लेवर ॲज महेश. कम्पॅरेटिव्ह डिग्री, महेश इज क्लेवरर दॅन एनी अदर बॉय इन आवर क्लास. अँड सुपरलेटिव्ह डिग्री, महेश इज द क्लेवरेस्ट बॉय इन आवर क्लास.
डिग्रीच्या दुसऱ्या रचनेत पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करण्याचं नियम पाहूया. आता नंबर 1, पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा कर्ता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला येतो. कर्त्यानंतर लगेचच क्रियापद येते. क्रियापदानंतर विशेषणाचं दुसरंच रूप येऊन दॅन एनी अदर हा तुलनादर्शक शब्द समोर येतो. शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता येतो. असे पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करण्याचे एकूण 4 नियम आहेत. ते 4 नियम आपण वाक्याच्या माध्यमातून रूपांतर करून पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य बघा तुम्ही. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई. सो नो अदर इज द, म्हणजे ही या डिग्रीची ओळख आहे. सिटी इन इंडिया इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. इज द वर्ब. ॲज बिग ॲज, यातलं जे बिग आहे ते फर्स्ट फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह अँड सेकंड सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे. आता पहिला नियम काय सांगतो, हा जो दुसरा कर्ता आहे, हा कोणता आहे, हा दुसरा कर्ता आहे. आणि हा कोणता आहे, हो, हा पहिला कर्ता आहे. कर्त्यांची अदला बदलणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मधला जो दुसरा कर्ता असतो तो कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये सुरुवातीला येतो. म्हणजे डिग्री बदलते म्हणजे काय होते, तर डिग्रीची ओळख आणि विशेषणाचं रूप हा जो काय बदलतो. म्हणजे एका डिग्रीतून दुसऱ्या डिग्रीमध्ये जाताना आपल्याला काय करायचे, त्या त्या डिग्रीची ओळख त्या ठिकाणी तिथेच सोडायची आणि त्या डिग्रीची, नवीन डिग्रीची, ज्या डिग्रीमध्ये आपल्याला रूपांतर करावायचं आहे त्या डिग्रीची ओळख धारण करायची. आणि त्याच्यानंतर व्हर्ब तर सेमच असणार आहे, बदलणार आहे ती ओळख आणि विशेषणाचं रूप. तर मग याचं आपल्याला उत्तर काय होणार आहे, मुंबई. आता पहिल्या नियमाप्रमाणे काय सांगतो, तर उत्तर बघा, मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. आता पहिला बदल काय होता, पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा कर्ता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला येतो. हा दुसरा कर्ता या ठिकाणी सुरुवातीला आलेला आहे. जसे रूल्स आहेत, म्हणजे गणितासारखं, गणितामध्ये कसं आपण सूत्र ठेवतो आणि त्याच्यानंतर सूत्रामध्ये किमती ठेवून ती जी काही पदावली सोडतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इंग्रजीचा देखील या टॉपिकचा अभ्यास करावायचा आहे. त्याच्यानंतर क्रियापद येते, या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे. तिसरा नियम काय सांगतो, की क्रियापदानंतर विशेषणाचे दुसरेच रूप येऊन दॅन एनी अदर तुलनादर्शक शब्द समोर येतो. आता या ठिकाणी बिगर हे विशेषणाचं दुसरं रूप आणि दॅन एनी अदर हा तुलनादर्शक शब्द समूह. आणि चौथा नियम काय सांगतो, की शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता. आता पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता कोण आहे, सिटी इन इंडिया. हा काय आला इथे या ठिकाणी शेवटी. ओके, आणखी एक उदाहरण घेऊया. नो अदर रिव्हर इन महाराष्ट्र इज ॲज लॉंग ॲज द गोदावरी. आता पुन्हा आउटलाईन करूया. सो नो अदर इज द आयडेंटिटी ऑफ दिस डिग्री. रिव्हर इन महाराष्ट्र इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. इज द वर्ब. Long is the first form of the adjective and the Godavari is the second subject of positive degree. नियमानुसार the गोदावरी आता बदल होणार आहे. The गोदावरी is longer than any other river in महाराष्ट्र. तुम्ही पाहू शकता गोदावरी हा सेकंड सब्जेक्ट होता, तो या ठिकाणी सुरुवातीला. त्याच्यानंतर वर्ब. आता सेकंड कंपॅरेटिव्ह डिग्री म्हटलं की विशेषणाचं दुसरं रूप लॉंगचं काय झालं, लॉंगर झालं या ठिकाणी. त्याच्यानंतर या डिग्रीची ओळख दॅन एनी अदर हा तुलनादर्शक शब्द समूह. आणि हा जो पॉझिटिव्ह डिग्रीचा जो पहिला करता आहे तो कंपॅरेटिव्ह मध्ये सुरुवातीला या ठिकाणी आलेला आहे. आणखी एक उदाहरण. नो अदर प्लेयर इन इंडियन क्रिकेट टीम इज ॲज गुड ॲज विराट कोहली. सो माफ करा, या ठिकाणी ॲज हा शब्द चुकून राहिलेला आहे. तर पुन्हा, विराट कोहली is better than any other player in Indian cricket team. डिग्रीच्या दुसऱ्या रचनेत पॉझिटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्रीत रूपांतर करण्याचे नियम. पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा कर्ता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला येतो. कर्त्यानंतर लगेचच क्रियापद येते. क्रियापदानंतर द हे उपपद येऊन विशेषणाचे तिसरेच रूप येते. शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता येतो. वाक्याच्या माध्यमातून पॉझिटिव्ह डिग्री. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई. वरील वाक्यच घेतलेलं आहे आपण, पुन्हा सांगायची तुम्हाला वेगळी गरज नाही. ही या डिग्रीची ओळख. नो अदर सिटी इन इंडिया इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. इज द वर्ब. Big is the first form of the adjective and Mumbai is the second subject of positive degree. So the transformation will be Mumbai is the biggest city in India. नियमाप्रमाणे पाहूया. पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा कर्ता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला येतो. दुसरा कर्ता मुंबई सुरुवातीला आलेला आहे.
नियम काय सांगतो? लगेचच क्रियापद येते, या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे. त्याच्यानंतर या डिग्रीची ओळख काय? आर्टिकल द आलेला आहे. आणि त्याच्यानंतर विशेषणाचं तिसरंच रूप, बिगचं थर्ड फॉर्म काय ते? बिगेस्ट. आणि शेवटी पहिला करता म्हटलेला आहे. आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता कोण आहे? सिटी इन इंडिया. तर या ठिकाणी सिटी इन इंडिया शेवटी आलेला आहे. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. नो अदर रिव्हर इन महाराष्ट्र इज ॲज लॉंग ॲज द गोदावरी. उत्तर जसं तुम्हाला माहिती की द गोदावरी इज द लॉंगेस्ट रिव्हर इन महाराष्ट्र. पुन्हा ही ओळख. सो फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री वर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड द सेकंड सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. हा सेकंड सब्जेक्ट पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय होणार आहे? फर्स्ट सब्जेक्ट ऑन. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर आर्टिकल द, त्याच्यानंतर विशेषणाचं तिसरंच रूप आणि शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता. तर अतिशय स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्याच्या आहेत. पॉझिटिव्ह डिग्री. नो अदर प्लेयर इन इंडियन क्रिकेट टीम इज ॲज गुड ॲज विराट कोहली. वर एक्सप्लेन कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ऑलरेडी दिलं होतं की विराट कोहली इज द बेस्ट प्लेयर इन इंडियन क्रिकेट टीम. पॉझिटिव्ह डिग्री. नो अदर ॲनिमल इन द फॉरेस्ट इज ॲज फेरोशियस ॲज द टायगर. पुन्हा तुम्ही पाहू शकता या डिग्रीची ओळख. फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री वर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड सेकंड सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. बदल काय होणार आहे? द टायगर इज मोर फेरोशियस दॅन एनी अदर ॲनिमल इन द फॉरेस्ट. सुपरलेटिव्ह डिग्री. द टायगर इज द मोस्ट फेरोशियस ॲनिमल इन द फॉरेस्ट. आता तुम्ही पाहू शकता की कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हमध्ये हे जे कर्ते आहेत पहिले सेमच असणार आहेत. हा सगळा क्रम सेम असणार आहे. हेल्पिंग वर्ब, वर्ब, वर्ब. या ठिकाणी बदल कुठे असणार आहे? इथं विशेषणाचं दुसरं रूप आणि या ठिकाणी विशेषणाचं तिसरं रूप. फक्त बदल काय? या डिग्रीची ओळख दॅन एनी अदर आहे, या डिग्रीची ओळख काय? आयडेंटिटी आर्टिकल द आहे. तुम्ही पाहू शकता सेकंड सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री, सेकंड सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. पुढचं एक वाक्य. नो अदर प्लेस इन महाराष्ट्र इज ॲज कूल ॲज महाबळेश्वर. पुन्हा आउटलाईन करून घेऊया. नो अदर इज द आयडेंटिटी ऑफ दिस डिग्री. प्लेस इन महाराष्ट्र इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. is the verb. Cool is the first form of the positive degree. And Mahabaleshwar is the second subject of positive degree. So the comparative degree will be Mahabaleshwar is cooler than any other place in Maharashtra. And Mahabaleshwar is the coolest place in Maharashtra is the superlative degree of this positive degree. तुम्ही पाहू शकता महाबळेश्वर हा पहिला करता दोन्ही डिग्रीमध्ये सुरुवातीला आलेला आहे. त्याच्यानंतर वर्ब, त्याच्यानंतर विशेषणाचं दुसरं रूप येऊन दॅन एनी अदर ही कंपॅरेटिव्ह डिग्रीची हा तुलनादर्शक शब्दसमूह. आणि प्लेस इन महाराष्ट्र नावाचा जो पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता आहे तो कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सर्वात शेवटी आलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे हा जो दुसरा सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी सुपरलेटिव्हमध्ये पहिला आलेला आहे. त्याच्यानंतर वर्ब ही या डिग्रीची ओळख आणि त्याच्यानंतर विशेषणाचं तिसरं रूप आणि प्लेस इन महाराष्ट्र इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह. आता थोडंसं क्रॉस आपण काय करूया? ट्रान्सफॉर्मेशन करूया. आता मी दिलेली तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्री. सुमित इज टॉलर दॅन एनी अदर बॉय इन आवर कॉलनी. आता थोडंसं काळजीपूर्वक बघायचं आहे. सुमित इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ कंपॅरेटिव्ह डिग्री. इज द वर्ब. टॉलर इज द सेकंड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. So than any other is the identity of this degree and boy in our class is the second subject of positive degree. म्हणजे काय? सुमित हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा पहिला करता, त्याच्यानंतर वर्ब, त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे विशेषणाचं दुसरं रूप. दॅन एनी अदर ही या डिग्रीची ओळख किंवा तुलनादर्शक शब्दसमूह. आणि बॉय इन आवर कॉलनी हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा दुसरा करता. मग आपल्याला आता याचं काय करायचं आहे? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये करायचे. आता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कोणता भाग बदलणार आहे? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बदलणारा भाग हा एवढाच असणार आहे. बाकी हा भाग दोन्ही बाकीचे जे घटक आहेत ते सगळे कॉमनच असणार आहे. म्हणजे उत्तर काय असेल तुम्ही बघा आता. सुमित इज द टॉलेस्ट बॉय इन आवर कॉलनी. सुमित इज द टॉलेस्ट बॉय इन आवर कॉलनी. मी जसं की मी तुम्हाला आता सांगितलं होतं काय की जो हा भाग आहे एवढा विशेषण आणि या डिग्रीची ओळख हाच भाग त्या ठिकाणी बदलणार आहे. हे जे कर्ते आहेत
ते दोन्ही डिग्रीमध्ये म्हणजे सारखेच असणार आहेत, फक्त ओळख आणि विशेषणाचं रूप. आता इथे या डिग्रीची ओळख काय पाहिली आपण, दॅन एनी अदर. तर सुपरलेटिव्ह डिग्रीची ओळख काय असणार आहे, आर्टिकल द. इथे विशेषणाचं दुसरं रूप होतं, या ठिकाणी विशेषणाचं तिसरं रूप. आता पॉझिटिव्हमध्ये जाताना मात्र चेंजेस होणार आहे. म्हणजे आता पॉझिटिव्हमध्ये चेंज कसा होईल तुम्हाला सांगतो, की आता या ठिकाणी सुरुवातीला पॉझिटिव्ह डिग्रीला सुरुवातीला काय येणार आहे, नो अदर. आणि नो अदर नंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीचा किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचा जो दुसरा कर्ता आहे तो पहिल्यांदा येणार आहे. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब येणार आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे पहिल्या नंबरची डिग्री. पहिल्या नंबरची डिग्री म्हटलं की विशेषणाचं पहिलंच रूप. आणि शेवटी कंपॅरेटिव्ह डिग्रीचा किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सर्वात शेवटी येणार आहे. म्हणजे उत्तर कसं असेल मग, नो अदर बॉय इन आवर कॉलनी इज ॲज टॉल ॲज सुमित. तुम्ही पाहू शकता हे दोन्ही करते, या दोन्ही डिग्रीचा जो दुसरा करता आहे तो इथे शेवटी गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इन आवर कॉलनी नावाचा दुसरा करता आहे तो नो अदर नंतर या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद विशेषणाचं पहिलं रूप आणि हा करता. पुढं सुपरलेटिव्ह डिग्री पाहूया. धिस रूम इज द स्मॉलेस्ट रूम. धिस रूम इज द स्मॉलेस्ट रूम. आउटलाईन करूया. So this room is the first subject of superlative degree. So this is the verb. This is the identity of the is the identity of this degree. Smallest is the third form of the adjective, and room is the second subject of superlative degree. आता कंपॅरेटिव्ह काय होईल, कंपॅरेटिव्ह मध्ये कर्त्यांची अदलाबदल होणार नाही, फक्त बदलणार काय, विशेषण ओळख आणि विशेषणाचं रूप. कंपॅरेटिव्हची ओळख काय, दॅन एनी अदर, आणि विशेषणाचं दुसरं रूप म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. पॉझिटिव्हमध्ये मात्र आता बराचसा बदल होणार आहे. दुसरे करता सुरुवातीला नो अदर नंतर येणार, म्हणजे नो अदर रूम इज ॲज स्मॉल ॲज धिस रूम. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला या डिग्रीची ओळख, त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीचा किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचा दुसरा करता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो अदरच्या नंतर येतो. त्याच्यानंतर आलेलं आहे वर्ब, आणि ॲजमध्ये विशेषणाचं पहिलं रूप, आणि सर्वात शेवटी सुपरलेटिव्ह डिग्रीचा किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा जो पहिला करता आहे तो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये शेवटी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिग्रीची जी दुसरी रचना आहे ती उदाहरणासहित आपण शिकलेली आहे. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ, अँड रिमेंबर टू वॉच द थर्ड व्हिडिओ इन दिस सिरीज.